ड्रग्सच्या धंद्यामध्ये फडणवीस हे शिंदेंचे पार्टनर आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी हा आरोप केलेला आहे। ड्रग्सच्या धंद्यामध्ये मुख्यमंत्री हेच खरे आका असल्याचं सकपाळ यांनी म्हटलंय। सभ्यता लोकशाही संस्कृतीची फडणवीसांकडून हत्या केली गेली। देवेंद्र फडणवीस हे नथुराम गोडसे आहेत असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री आणि पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात त्यामध्ये अडकलेले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता 43 पैकी 40 बांगलादेशी नागरिकांना हे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या सोबत हातमिळवणी करून त्यांना तिथून पळून लावलं होतं। त्यांच्यावर त्याच वेळेस जर कारवाई झाली असती तर आज साताऱ्यातले दुसरं कनेक्शन हे सापडलं नसतं। यामध्ये थेट स्वरूपामध्ये पहिले तर केवळ एकनाथ शिंदे यांचाच त्याशी थेट संबंध होता अशा स्वरूपाची वस्तुस्थिती समोर आली होती। आता त्यांचाच नाही तर त्यांचे पार्टनर देवेंद्र फडणवीस असल्याचंही या निमित्तानं लक्षात येत आहे, कारण तेव्हाच कारवाई केली असती तर ही कारवाई झाली नसती आणि त्या जिल्ह्यामध्ये अभय मिळावं असे धंदे करता यावे मुख्यमंत्र्यांना। मुख्यमंत्री हेच खरे आका आहे हे देखील आम्ही सांगितलं होतं आणि त्यांना हे धंदे तसे करता यावे म्हणून त्यांचा जो एक हस्तक आहे, जे आधी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते आणि अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन झोपलेल्या आंदोलकांना त्यांनी मारहाण केली। आता हा गोरखधंदा चालवण्याकरता देवेंद्र फडणवीसांनी तिथे नियुक्त केलेले आहे। त्यामुळे तर दुसरीकडे बहुजन समाजाला ड्रग्ज सारख्या व्यसनांच्या खाईमध्ये त्यांना ढकलून द्यायचं आहे। त्यामुळे शांत डोक्याने या महाराष्ट्रामधला कोल्ड ब्लडेड मर्डर करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतात आहे। या माझ्या वक्तव्याचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि या अर्थानं सभ्यता माणुसकी संस्कृती लोकशाही मारणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून या संदर्भातले नथुराम गोडसे हे देवेंद्र फडणवीसच आहे याचा देखील पुनरुच्चार या निमित्तानं करावा.